मागणे ते का तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निरवी हेची मज देई आणि क तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतास निरवी हेची मज देई आणि क तुझे काही न मागो देवा. समचरण सरोजम सांद्र निलाबुदाभम जगननिहित पाणी मंडल मंडलाना तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. प्रथम नमन पांडुरंगा करू 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 प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संताय चक्र पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिचे बंधू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कार होणे. आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टम चुंबितम पुण्यस्थानम जराले स्थितम तम समाधिस्थ मूर्ती नमामि गंगा गिरिजोगिराजम. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम नीलांबुज श्यामलं कोमलागम सीता समर्पित वाम भागम पानवा सायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपा करुणाकरंदं श्रीरामचंद्रं चरणं प्रपद्ये. श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी वर्णो रघुवर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोरे हरि वो कले सविकार. मस्तक हे पायावरिया वार करी संताचा या वार करी पायावर या वार करी संतांच्या शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. हे दुःख मेरी पुकार ते का तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा.
या संतास निरभिहेची मज देया निक दुजे काही न मागो देवा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज, योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, माझे सद्गुरु मंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, आदी करून सकल संतांच्या चरणावरती साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात करूया. कीर्तन निरूपणासाठी आपल्या समोर गायलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. मागणी पर प्रकरणातील हा अभंग आहे. आज जागराचा दिवस आहे. बेटाच्या सेवेमधलं एकनिष्ठतेचं आणि परंपरेचं गाव म्हणजे श्री क्षेत्र भालगाव आहे. ज्या भालगावमध्ये योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी ज्या वेळेला अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला, ज्या सप्ताहाची नोंद आज गिनीज बुकामध्ये झालेली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ज्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे, असा गंगागिरी महाराजांचे 2 सप्ताह या भालगावमध्ये झालेले. पहिला 3ऱ्या क्रमांकाचा आणि एक 94 क्रमांकाचा अशा परंपरेचं गाव आहे. गावाचं पुनर्वसन झालं, गाव गेलं, परंतु हनुमंतराय नकारी दिला. हनुमंतरायांनी जाण्यासाठी नकार दिला आणि म्हणून पुरातन असलेलं हे मंदिर आहे. असं म्हणतात या ठिकाणी ज्या वेळेला अखंड हरिनाम सप्ताह चालू असायचा, ज्या वेळेला माईकची व्यवस्था नसायची, माईकची व्यवस्था त्यावेळेला नव्हती, त्यावेळेला या ठिकाणी झाडांचे पानं सुद्धा गंगागिरी नामाचं भजन करत होते. वृक्ष वेली हे सर्व भगवान परमात्म्याचं भजन करत होते महाराज. आणि म्हणून अशा साधनेचं गाव म्हणजे आपलं हे परमपवित्र गाव आहे. आणि या गावामध्ये तुम्हाला एक सांगतो, मी 8-10 दिवसापासून रोज कीर्तन आहे, सकाळ संध्याकाळ. परंतु इतकं सुंदर वातावरण फक्त भालगाव मध्येच पाहिलं. विठ्ठल विठ्ठल आणि एवढं सुंदर डेकोरेशन. वेळही अति उत्तम आहे. 7 ते 9 वेळ आहे आणि तरुण मित्रमंडळी या ठिकाणी प्रहारा देत आहेत. खरं तर सर्वच धार्मिक कार्यक्रम हे तरुणांच्या एकजुटीनं व्हायला पाहिजे. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण मंडळी एकत्रित आल्यानंतर काय करू शकतात? तर क्रांती करू शकतात. त्याचं उत्तर आहे क्रांती करू शकतात महाराज. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये काय झालं? मुठभर मावळे एकत्रित केले. रक्ताचा टिळा भगवान महादेवाच्या पिंडीला लावला. हरार महादेव नावाची गर्जना झाली आणि स्वतःच राज्य निर्माण झालं. ही तरुणांची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल अशाच तरुण मंडळीच्या एकत्रीकरणानं, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं परमार्थ क्षेत्रामध्ये वैभवशाली असलेलं आपलं हे श्री क्षेत्र भालगाव परंपरेचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 4था आहे. आणि माझ्यापर्यंत आज ही जागराची आपल्या गावचं वैभव असलेली सर्व महाराज मंडळी मी सांगू इच्छितो आपल्याला. आदरणीय कोमल महाराज असतील, आमचे विठ्ठल महाराज असतील, संप्रदायामधले रत्न आहे. आणि नुसतं भालगाव पर्यंतच किंवा पंचक्रोशी पर्यंतच यांचा आवाज आता त्या ठिकाणी नाही महाराज. मग सर्व गावांना महाराष्ट्रभर हवा हवासा आवाज असलेला आमचे विठ्ठल महाराजांचा आवाज आहे. आणि त्या पद्धतीचं त्यांचं आचरण सुद्धा आहे. आचरणाला विशेष किंमत आहे. आणि म्हणून तोला मोलाचं गाणं या मंडळीचं आहे. आणि सेवा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची जशी आम्ही सेवा केली, आदरणीय चंद्रकांतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. चिंचडगावकर भजनी मंडळी उपस्थित आहे. वांजरगावकर भजनी मंडळी उपस्थित आहे. गुरुकुलातील आपले विद्यार्थी उपस्थित आहे. गोवर्धनकर भजनी मंडळी उपस्थित आहे. त्याचबरोबर हनुमंत गावकर भजनी मंडळी उपस्थित आहे. आणि वांजरगावकर भजनी मंडळी उपस्थित आहे. आताच मागच्या या आठवड्यामध्ये वांजरगावचं एक लेकरू तेलंगणाला गेलं. तेलंगणाला जाऊन त्या ठिकाणी धूम धडाक्यामध्ये आपल्या सरला बेट संस्थांचं नाव गाजून आलं महाराज, आदेश महाराज. त्याचबरोबर अंकुशजी महाराज आहे या ठिकाणी. गोड हार्मोनियमची साथ संगत करणारे आमचे राजेंद्र महाराज आहे, भाऊ आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या
एकोप्यानं कार्यक्रमाचं वाढलेलं सौंदर्य. खरं तर माझ्यापेक्षा अधिकार संपन्न ही मंडळी आहे. ही गुरुकुलातील विद्यार्थी अधिकारी करणे भावी काळामध्ये कीर्तन केसरी होणार आहे. कोणी कथाकार, कोणी वेदांत वाचस्पती, कोणी रामायणाचार्य, कोणी भागवताचार्य याच गुरुकुलामधून निर्माण होणार आहे. सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांचं नित्य दर्शन आणि नित्य मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना मिळतं. हे विद्यार्थी आपल्यापेक्षा 1000 पटीने भाग्यवान आहे. आणि म्हणून सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्यापेक्षा अधिकार संपन्न बसलेली मंडळी आहे. आमचे दुकानदार दादा आहे, आमचे दादा आहे. मी जसं पाहतो लहानपणापासून, काही स्वार्थ आहे का? हे दुकानदार दादा इथं बसले नागमठांचे, काय स्वार्थ आहे? स्वार्थ काहीच नाही महाराज. मग फक्त सेवा, निष्ठावंत सेवा आपल्या बेटाच्या महाराजांची घडावी. कोणी असू द्या, कोणी जा त्यांच्याकडे. एवढं प्रेम करतात ही माणसं आमच्यावरती, सर्व कीर्तनकार, कथाकारांवरती, टाळकऱ्यांवरती, वारकऱ्यांवरती. असं वाटतं अरे आपण काहीच नाही, आपण तर फुकट काही करत नाही, मोबदला घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. परंतु या ठिकाणी एवढं प्रेम करणारी मंडळी गंगागिरी महाराजांनी निर्माण करून ठेवलेली आहे. आमच्यासारख्या 1000 कीर्तनकारांचा जीव ओवाळून टाकला तरी कमीच पडेल. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला एक परंपरा सांगून जाईल, गंगागिरी महाराजांनाच काळजी असते महाराज. भावी काळामध्ये भजन कोण करेल? बरोबर लहान लहान विद्यार्थी तयार होतात. बरोबर ओढ लागते, आवड लागते. त्याच विद्यार्थ्यातले काही विद्यार्थी मृदंग वाजवायला लागतात. संदीप महाराज वाडेकर आहे, कुठं शिकले मृदंग विचारा त्यांना. अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू गंगागिरी महाराज. म्हणजे हे परंपरा आहे. गंगागिरी महाराजांनी ज्या वेळेला या भूमीची निवड केली अवतारासाठी, कापूस वाडगाव आपल्याला काही दूर नाही फार, त्याच वेळेला विचार केला असेल तुमच्या आमच्या भवितव्याचा, हिताचा. आणि म्हणून गंगागिरी महाराजांनी या भूमीची निवड केली महाराज. शके 1736 कापूसवाड गावात गोसाव्याच्या घरी जन्मले संत बाळ रूपात. घराघरातून भिक्षा मागुनी गायीचा रीती रानोराणी नाद कुस्त्याचा भारी. जय जय गंगागिरी महाराज, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी महाराज, जय जय गंगागिरी, अखंड हरिनामाचे कीर्तन, अखंड चाले विनावारण, सराला बेटा बाई, माझ्या सराला बेटा बाई. जय जय गंगागिरी महाराज, जय जय गंगागिरी, जय जय गंगागिरी महाराज, जय जय गंगागिरी. अखंड जिथं भजन आहे 200 वर्षापासून विनाबंध नाही ती परंपरा. आणि त्या परंपरेच्या छत्रछायेखाली परमार्थ करणार आपलं गाव. किती भाग्यवान आपण, गोदावरी माईच्या तीरावरती. मी तर म्हणतो या गावातले लोक जन्माला येणारे तर भाग्यवान आहे, परंतु या ठिकाणी मरणारे सुद्धा भाग्यवान आहे. जे त्या ठिकाणी सुना म्हणून नांदायला आले या भालगावमध्ये त्या सुद्धा भाग्यवान आहे. त्याचं कारण सांगतो, एक शास्त्रीय कारण सांगतो. पितामह भीष्माचार्यांना भगवान परमात्म्यानं विचारलं होतं काय इच्छा आहे पितामह. त्यावेळेला पितामहाने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावळा निकट हो, तब प्राण तन से निकली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली. तो करना जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकली, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावड़ा निकट हो,
तब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। नहीं शाम भूल जाना, ए राधा को साथ लाना, तब प्राण तन से निकले। मला वावा म्हणाला मोठ्या विठ्ठल विठ्ठल। ही सगळी महाराज आम्ही काकांनी तर आम्हाला शिकवलं, लक्षात घ्या। आणि ही सगळी एकत्रित भजन केलेली मंडळी आहे आणि आनंद म्हणून घ्यायचा आहे। बघा, गंगेच्या किनाऱ्यावरती जन्माला येणं हे भाग्य आहे, आयुष्य व्यतीत करणं हे भाग्य आहे। आणि गोदावरी माईच्या या तीरावरती योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या छत्र छायेखाली देह ठेवणं हे सुद्धा भाग्य। अशा परम पवित्र परंपरेच्या गावामध्ये आपला जन्म झाला आणि आपण हा आज वैभव भोगतो आहोत। हा सुख सोहळा स्वर्गी नाही। जर आपला जन्म तिकडे बिहारमध्ये झाला असता तर काय केलं असतं? खरं सांग, इमानदारीने सांगा। बिहारमध्ये बरं जाऊ द्या, बिहार जाऊ द्या, इराण इराकमध्ये जर जन्म झाला असता आपला तर काय केलं असतं? सकाळ होईल की नाही याची गॅरंटी राहिली नाही लोकांना। रात्रीत कधी बॉम्ब येऊन पडेल सांगता येत नाही, परंतु श्रीमंत भूमीमध्ये जन्माला आलो तुम्ही आम्ही। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ 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 भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। वंदे वंदे मातरम, 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 वंदे मातरम। सुजलाम सुफलाम मलयजशीतल शैश्च श्यामलाम मात वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। श्रीमंताची भूमी म्हणजे भारताची भूमी, श्रेष्ठ संस्कृती म्हणजे भारताची श्रेष्ठ संस्कृती। आमच्या भारताची संस्कृती किती श्रेष्ठ मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो। परराष्ट्रामध्ये स्वामी विवेकानंद हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी गेले, त्यावेळेला एक युवती स्वामी विवेकानंदांवरती फिदा झाली। स्वामीजी तुमच्या बरोबर मला विवाह करायचा। स्वामीजींनी विचारलं, बट भाय का वाटतं तुला माझ्या बरोबर विवाह करावा? स्वामीजींनी सांगितलं, त्या बाईनं सांगितलं, काही दुसरी काही इच्छा नाही, परंतु तुमच्या बरोबर जर मी विवाह केला तर तुमच्यासारखा गुणवान शीलवान आणि कुलवान मुलगा मला होईल, ही माझी इच्छा आहे। त्या वेळेला स्वामीजींनी सांगितलं, माझ्यासारखा गुणवान शीलवान कुलवान मुलगा तुला पाहिजे ना? मी भारताच्या श्रेष्ठ संस्कृतीमध्ये वाढलो, माझ्यासारखा गुणवान तुला मुलगा पाहिजे ना? तुझ्या समोर उभा असलेला हा विवेकानंद आपला मुलगा समज ना, असं म्हणणारी आमच्या देशाची श्रेष्ठ संस्कृती। आणि अशा राष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, छत्रपती शिवरायांच्या मातीमध्ये माणूस म्हणून देह मिळाला, भाग्य आहे। त्यातले त्यात असं वैभव पाहायला मिळालं महाराज। हा सुख सोहळा स्वर्गी नाही। आता उद्याचा जो काला भेटणार आहे तुम्हाला, सद्गुरू महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या शुभ असते। काला काला करण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणी करावा काला? दोघांना। एक देवानं काला वाटावा प्रसाद आणि एक साधून प्रसाद वाटावा महाराज। भानुदास गीती गातन प्रसाद देतो पंढरीनाथ आणि साधून प्रसाद वाटावा। एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझ्या ज्ञानराजा गोपाळाशीला या वाटी, साधून प्रसाद वाटावा।
तो काल्याचा महाप्रसाद आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. गेल्या 7 दिवसापासून आपण या ठिकाणी सेवा केली. पहिल्या दिवसापासून मी तरुण मंडळीला विशेष आणखीन धन्यवाद देईल. का तर महाराज मध्ये ज्या अडचणी आल्या, वादळ आलं बघा, आम्हाला सुद्धा 2-3 दिवस कीर्तनाला अडचणी आल्या. मी खूप गेलो, 100 किलोमीटर गेलो, आणि तिथं जाऊन कशाचाच पत्ता नाही, सारा धिंगाणा आला. असं इथं सुद्धा झालं ना महाराज 1-2 कीर्तनाला. पण त्याही वेळेला ज्या वेळेला गारपीट सुरू झाली, ज्या वेळेला वादळ सुरू झालं, कडकड 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 विजा चमकायला लागल्या आणि भयभीत झाल्या आमच्या माता भगिनी, त्याही वेळेला संरक्षक कवच म्हणून या ठिकाणी खंबीरपणे कोण उभे राहिले असतील तर ते भालगावचे तरुण मंडळीच असतील. संरक्षणाची भिंत म्हणून तरुण मंडळी उभे राहिले. विशेष धन्यवाद आहे. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी विण्याचा प्रहार करतायत. ज्यांनी अन्नदानाची सेवा घेतली असेल 7 दिवस, त्या सर्व अन्नदात्यांना धन्यवाद आहे. आपण गेले 7 दिवसापासून कीर्तन आपण या ठिकाणी श्रवण करतो. अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे. बघा, संतांच्या मुखातून जे अभंग बाहेर पडले, आपल्या वारकऱ्यातील ज्येष्ठ वारकऱ्यांनी काही परंपरा घालून दिल्या. संतांनी नाही सांगितलं ना आमच्या अभंग याच्या वारी घ्या ना अमक्याच दिवशी घ्या, असं नाही सांगितलं संतांनी. परंतु ज्येष्ठांची परंपरा, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आपल्या अगोदर ज्यांनी केलं, ज्यांनी जी परंपरा नियम घालून दिले, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. आपण जे पुढे गेले ना, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, तेनेचे पंथे चालू जात, तेनेचे पंथे चालू जात. न पडे गुंता काही गोठे, न पडे गुंता काही गोठे, त्यानेचे पंथे चालू जात, त्यानेचे पंथे चालू जात. तेनेचे पंथे चालू जाताना पडे गुंता काही कोठे. मार्ग दाखवला सद्गुरू गंगागिरी महाराजांनी. त्या मार्गाने तुम्हाला आम्हाला जायचंय. अखंड हरिनाम सप्ताह पहिल्या दिवशी नाम पर बोलावं. नाम त्या भगवान परमात्म्याचं तारक आहे. दुसऱ्या दिवशी भक्तीपर, नंतर त्या ठिकाणी संतपर बोलावं, वैराग्यपर बोलावं. अशा पद्धतीनं संत चरित्र सांगावं, वैराग्याच्या गोष्टी सांगाव्या. आणि 7व्या दिवशी मात्र त्या ठिकाणी दंडक आहे. काय 7 दिवस ज्यांनी सेवा केली महाराज, कुणी रांगोळी घातली असेल, कुणी सडा सामर्जन केलं असेल, कुणी अन्नदान केलं असेल, कुणी वारकऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली असेल, भोजनाची व्यवस्था केली असेल, या सगळ्यांना अधिकार प्राप्त होतो 7व्या दिवशी. म्हणजे काहीतरी मागावं. पण काय मागावं याचं ज्ञान आपल्याला स्वतःकडे नाही ना. काय मागावं, तुम्ही आम्ही काय मागू बरं, काय मागू, मागून मागू, तुम्ही मी असेल तुम्ही असेल, अज्ञानी जीव आपला. काय मागू. एका भगवान शंकराच्या देवळाच्या समोर 3 जण बसायचे. भगवान शंकराचं मंदिर, इथं एक मंदिर आहे मला वाटतं, भगवान शिवालय ना इथं या ठिकाणी एकांतामध्ये, खूप सुंदर आहे. भगवान शंकराच्या मंदिराच्या समोर 3 जण बसायचे. आणि बसल्यानंतर विचार केला तिघांनी. एक जण हुशार होता, जरा तत्वज्ञानी होता. तो म्हणला तुला काही माहिती आहे का रे. अरे भगवान, थोडा आवाज द्या. भगवान शंकराच्या मंदिराच्या समोर जर सलग 12 वर्ष बसलं, सलग 12 वर्ष जर भगवान शंकराच्या मंदिराच्या समोर बसलं तर भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि जर आपण बसलेलो आहे 3 जण आणि अचानक शंकर प्रसन्न झाले आणि त्रिशूळ घेऊन या ठिकाणी येऊन उभे राहिले आणि मागा म्हणलं तर काय मागशील, काय मागशील बरं. एखाद्याला जर म्हणले माग तर काय मागशील. तो म्हणला आपण एवढे भाग्यवान नाही की भगवान शंकर आपल्याला प्रसन्न होईल. मग मागा जर म्हणले तर काय मागशील.
तो हुशार होता, त्यानं डोकं लावून ठेवलं म्हणे सगळ्यात जास्त किंमत कशाला आहे सध्या, सगळ्यात जास्त किंमत कशाला आहे. आता मी सकाळी बरंच लांब होतो कीर्तनाला, पण तरी उलट्या दारड्या घेत संध्याकाळच्या कीर्तनाला हजर झालो. काय साठी? विठाल विठाल विठाल. बरोबर तुमच्या पोटात तर माझ्या ओटात, बरोबर की नाही. म्हणजे सगळ्यात जास्त किंमत कशाला आहे सध्या मुलींनो? कशाला किंमत आहे? पैसे तेरे तीन नाम, परशा परसू परसराम. पैशाला किंमत आहे. बघा, त्यानं विचार केला पैशाला किंमत आहे सगळीकडं. मग त्यानं काय केलं, ठरवून ठेवलं काय मागायचं भगवान शंकराकडं. तो काय म्हणला माहिती आहे का? चिचीचे झाडं 100 कोट आणि प्रत्येक पानाला 100ची नोट. किती हुशार, किती झाले पैसे? चिचीचे झाडं 100 कोट आणि प्रत्येक पानाला 100ची नोट. किती पैसे झाले? उद्या सांगा मला फोन करून, लागन हिशोब. दुसऱ्याला म्हणे तू काय मागशील रे? तो दुसरा म्हणला तुम्हाला खरं सांगू का, तू जे मागितलं ते मी कंपल्सरी मागणार, पण अजून एक पुढचं मागून घेणार एक पाऊल देवाकडं. देवा, चिचीचे झाडं 100 कोट आणि प्रत्येक पानाला 100ची नोट तर आहेच, पण त्या झाडाची जी लाकडं आहे ना, त्याच्या फळ्या तयार करून, कपट तयार करून, सगळ्या नोटा जोडून चाव्या माझ्याकडं. हे दुसऱ्याचं मागणं आहे. तिसऱ्याला म्हणे तू काय मागशील? आता दोघांमध्ये तिसरा हुशार राहतो, दोघांमध्ये तिसरा जरा हुशारच राहतो. बघा, आता दृष्टांत थोडा बाजूला ठेवतो, पुर जुनी गोष्ट सांगतो. जुन्या काळामध्ये लोक सावडी करायची. सावडी म्हणजे नांगरट करायची. म्हणजे आपले 2 बैल, त्यांची 2 बैल, यांची 2 बैल, अशी 6 बैलाची नांगर चालायची. आणि तो नांगर हाकायचा 10:30 पर्यंत, नेऱ्या करायच्या, नंतर उन्हाची बैल बांधून द्यायचे, असा नियम. आणि ज्या वेळेला सर्वांची नांगट होईन, नांगरण झाली सगळी, की त्या ठिकाणी मग एक दिवस ती सगळी मिळून काय करायची, गोड जेवण करायचे, काहीतरी पार्टी बनवायची. अशी जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी सावडी झाली आणि ते गोड जेवण करायचं ठरलं, पार्टी करायची ठरली. मग काय करायची पार्टीमध्ये? एक जण म्हणला सोपा आणि सरळ, आपण मस्त बदाम टाकून, काजू टाकून मस्त खीर करू. खीर केली. खीर एक जणांना साखर आणली, एक जणांना तांदूळ आणले, एक जणांना दूध आणलं, केली. सुंदर खीर केली, खमंग. दिवसभर काही खाल्लेलं नाही ना, आता संध्याकाळ झाली, आता भूक लागली. आता पण ते मळ्यात होते ना राहायला, मग त्या ठिकाणी सुंदर खीर केली. आता पण त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. ताट एकच होतं जेवायला. ते म्हणलं अरे मी इतकं भाऊच्या मळ्यात गेलो, तिथून दूध आणलं राव, 4 किलोमीटर माझे पाय दुखून गेले, अगोदर मी जेवणार. दुसरा म्हणला नाही मी गावात गेलो, तिथून साखर आणली, मी अगोदर जेवणार. तिसरा म्हणला जमणार नाही, मी अगोदर जेवणार. ते तिघांमध्ये वाद सुरू झाला. मग आता त्या वाद विकोपाला जाण्याच्या आत एक जण म्हणला निर्णय घ्या, एक काम करा, खीर झाकून ठेवा, खीर झाकून ठेवा, आणि सकाळी ज्याला चांगलं स्वप्न पडेल ना, त्यानं पहिली खीर खायची. मग झोपले ती कवी, खीर झाकून ठेवली. आता रात्रभर यांनी विचारच केला ना सकाळी काय स्वप्न सांगायचं. मग पहिल्यानं लगेच ठरवून ठेवलं. आणि सकाळ झाली आणि एक जणाला विचार, तू का रे भाऊ काय स्वप्न पडलं तुला? तो म्हणला माझ्या स्वप्नात रात्री प्रभू रामचंद्र जे आले, मला त्या ठिकाणी अरण्यात घेऊन गेले. दुसऱ्याला विचारलं तुला काय स्वप्न पडलं? माझ्या स्वप्नामध्ये भगवान कृष्ण कन्हैया आले, मला ते वृंदावनात घेऊन गेले. तिसऱ्याला म्हणे तुला काय स्वप्न पडलं? तो म्हणला आपलं स्वप्न सांगायसारखं नाही. म्हणले पण सांग. नाही नाही, खरंच माझं स्वप्न सांगायसारखं नाही. नाही पण काय स्वप्न पडलं? तो म्हणलं खरं सांगू का तुम्हाला, रात्री 12:30 वाजता माझ्या स्वप्नामध्ये बजरंग बली आला, गदा खांद्यावर घेऊन उभा राहिला आणि मला म्हणला उठ, तेवढी खीर खाऊन घे. बर एवढं करून मी तुला पाहायला आलो, तू अयोध्येला गेलेला अरण्यामध्ये. एवढं करून तुला पाहायला आलो, तू वृंदावनात गेलेला. बळ 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 तेवढी खीर मला खावा लागली. हा दोघांतला तिसरा हुशार. आता पहिला दृष्टांत, पहिल्यानं मागितलं चिचीची झाडं 100 कोट आणि प्रत्येक पानाला 100ची नोट. दुसऱ्यानं मागितले सगळ्या लाकडांच्या फळ्या तयार करून सगळ्या नोटा जोडून. तिसऱ्यानं म्हणे तू काय मागशील? तो म्हणला मी अजून देवाकडे मागून घेईल. तुम्ही दोघांनी जे मागितलं ते कंपल्सरी ठेवणार, पण पुढच्या जन्मी तुम्ही दोघांनी माये सख्य चुलते व्हावा, दोघांना निपुत्रिक राहावा आणि तुमचा वारस या पठ्ठ्याना व्हावा. विठ्ठल विठ्ठल. हे झालं तुमचं आमचं संसारातलं मागणं महाराज. मग असंच काहीतरी आपण वेडं वाकडं मागू.
आणि आयुष्य फुकट घालू. मग संतांनी जे मागितलं, एक तर संत मागत नाही महाराज, संत काही मागत नाही, काही मागत नाही का काहीच मागत नाही. काही एक मागणे आम्हाचे काही मागणे काही मागणे ते अमानुचित. काय अनुचित आहे आमचं मागणं, आम्ही कधी मागत नाही. संत मागणे ते आम्हा नाही रे कोणासी. मागणे ते आम्हा नाही रे नाही हो आठवावे संतास हेची खरे. आठवावे संतास हेची खरे. मागणे ते आभास नाही हो कोणाशी. संतांनी कधी काही मागितलं नाही भगवान परमात्म्याकडं. संत कधीही काही मागत नाही. पण महाराज काही मागणे अनुचित आहे आणि काही मागणे उचित आहे. मग जे उचित आहे ते संत मागितल्याशिवाय राहत नाही. तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते साधू संतांनी एक तर भगवान परमात्मा सोडून आणि संत सोडून दुसरं काही मागितलेलं नाही. तुझी एक तर चरण सेवा घडू दे, एक तर आम्ही मागतच नाही. पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या सुद्धा डोक्यावरती सेवेचं ओझं झालं महाराज साधू संतांचं. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, किती जरी सेवा झाली तरी आम्ही मागणारे नाही. तुलसी कर तलपर कर करे, करतल ना करे जिस दिन करतल करे उस दिन मरण भले. तुलसी कर तलपर कर करे. साधू संत देण्याची त्या ठिकाणी सामर्थ्य असतं साधू संतांकडं, मागत नाही. भगवान परमात्म्याकडे कधी काही मागत नाही. पण जे उचित आहे जगाच्या दृष्टिकोनातून जे कल्याणकारक आहे ते संत मागितल्याशिवाय राहत नाही.
ज्या वेळेला संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येतात, इथं 3 वर्ग येतात बघा. संत येतात, तुम्ही आम्ही येतो, जन्माला येतो. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव ब्याला शरण गेला विठूशी. अनंत वेळेला आपले येर झारा झाल्या या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला आम्हाला यावं लागतं. एक संत आहे जे येतात या ठिकाणी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे, बरोबर आहे. ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरी महाराज कीर्तनामधून बोलता बोलता बोलायचे, राजा हो आम्ही वैकुंठाच्या अर्ध्या वाटेहून आलो. याचा अर्थ संत महात्म्यांचं राहणीमान कुठं आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताय झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग. मार्ग झाडून काढण्यासाठी आलो, उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. बरा, संत महात्मे मृत्यू लोकामध्ये का आले? वैकुंठातून आले. तुमच्या आमच्या हितासाठी येतो. ब्रह्ममूर्ती संत जगी आवतरे, ब्रह्ममूर्ती संत जगी आवतरे, उठरया रे जरा बिना, उठरया रे बिना जना. भगवंताचं स्वरूप, ते ब्रह्मतत्वाचं स्वरूप, आणि संत वेगळे नाही महाराज. पण तरी या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे ज्या वेळेला मृत्यू लोकामध्ये येतात आणि ज्या वेळेला या जगाकडे पाहतात, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या ते संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर बघा, सद्गुरू गंगागिरी महाराज सुद्धा, गंगागिरी महाराजांनी सुद्धा ज्या वेळेला जगाकडे पाहिलं. गंगागिरी महाराज कोण आहे? योगीराज म्हणतात त्यांना. काय म्हणतात? योगीराजचा अर्थ कळाला तुम्हाला? योगीराज, योगीराज म्हणजे योगियांचे राजे. आणि योग्याचं कार्य काय? योग्याचं कार्य आहे प्राणायाम करणं. या नाकानं श्वास घ्यायचा, या नाकानं सोडायचा, या नाकानं घ्यायचा, आणि षडचक्राचं भेदन करत कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करते. त्या योग्याला लागते समाधी. पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निरंकारी, मुद्रा लावुनी खेचरी, हे ब्रह्मपदी बैसला, ब्रह्मपदी बैसला, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, हो पहिलं मेरूच्या शिखरी, एक योगी निरंकारी, मुद्रा लावुनी केसरी, ब्रह्मपदी बैसला, पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी, हो पहिलं मेरूच्या शिखरी, तिने सांगितली माया, त्याची कथा पाया, मन गेले विलया, ब्रह्मानंद मागारी, ब्रह्मानंद मागारी, पहिलं योगीराज आहे गंगागिरी
महाराज योगीराज प्राणायाम केला असताना भगवान परमात्म्याशी एकरूप झाले असते, पण गंगागिरी महाराजांनी का महाराज योग थोडासा बाजूला ठेवला आणि ज्या वेळेला लासूर स्टेशनला सद्गुरू महंत गुरु रामगिरी महाराज सांगत असतात, लासूरची यात्रा भरली बघा, दाक्षायणी मातेची यात्रा भरली, त्या यात्रेमध्ये अनेक तमाशाचे फड आले, त्याच यात्रेमध्ये माधवगिरी महाराज आलेले होते. माधवगिरी महाराज हे उत्तम मृदंगाचार्य होते, शहा पांचाळे त्या भागातले होते. माधवगिरी महाराज मृदंगाचार्य होते, तेही योगी होते. गंगागिरी महाराजांनी पाहिलं, अरे बुडत हे जन न देखवे डोळा, गर्दी केली तमाशाकडे लोकांनी. मग गंगागिरी महाराजांना राहवलं नाही. जसं आईचं अंतकरण आहे, लेकरू जर उन्हात खेळत असलं, अरे सावलीत खेळ म्हणते आई, नाही ऐकत पोरग, सावलीत खेळ नाही ऐकत लेकरू. त्याच वेळेला आईला राग येतो, नाही म्हणते अरे सावलीत मरणा. ही जशी भाषा आहे ना, तसं गंगागिरी महाराजांनी पाहिलं, अरे नरदेह दिला भगवान परमात्म्यानं, सुंदर मुख दिलं, हात दिले टाळी वाजवण्यासाठी, पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी, कान दिले भगवान परमात्म्याचे गुणानुवाद श्रवण करण्यासाठी, डोळे दिले त्या भगवान परमात्म्याचं रूप निहाळण्यासाठी. परंतु बघा ना काय बघायला गेले लोक, अंतकरण व्याकुळ झालं, तळमळ झाली अंतकरणामध्ये. माधवगिरी महाराजांकडे सरकत सरकत त्या ठिकाणी गेले. गंगागिरी महाराज सांगितलं, माधवगिरी महाराज माझं ऐकाल का जरा? अहो माधवगिरी महाराज, तुम्ही मृदंगाचार्य आहात उत्तम हे मला माहिती आहे, तुम्ही सुद्धा योगी आहे, तुम्ही एकांतात राहणार आहे, मी सुद्धा एकांतात राहणार आहे, पण या जगासाठी, या समाजाच्या हितासाठी आपल्याला आता लोकांतात यावं लागेल. म्हणून माधवगिरी महाराजांनी त्या ठिकाणी मृदंग वाजवायला सुरुवात केली आणि गंगागिरी महाराजांनी त्या ठिकाणी भजन म्हणायला सुरुवात केली. गंगागिरी महाराजांचा आवाज एवढा पहाडी होता, तर त्याचा परिणाम झाला महाराज, आणि तमाशातले लोक उठून गंगागिरी महाराजांच्या भजनात येऊन बसले. हा आवाज गंगागिरी महाराजांचा आहे, लक्षात. मग गंगागिरी महाराजांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. अरे भाविकांनो, आलात तुम्ही, मला खात्री होती तुम्ही येणार, भजनाला येणार, तुम्ही माझ्या भजनामध्ये येऊन बसणार. आता खऱ्या अर्थानं तुमच्यावरती कृपा झाली अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्म्याची. ही त्याची कृपा आहे, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, खरी तुमच्यावरती कृपा झालेली आहे. नरदेहाचं तुम्हाला महत्व कळालेलं आहे. म्हणजे या जगाच्या हितासाठी संत महात्मे महाराज एकांतातून लोकांतात आले, आणि या जगाचं हित व्हावं ही सगळ्या संतांची इच्छा आहे. एकांतामध्ये भजन करणारे संत महात्मे कधी देवाकडे परमात्म्याकडे कधी काही मागत नाही. नामदेव महाराजांच्या हातानं नैवेद्य भगवान परमात्मा खातो, परंतु त्या नामदेव महाराजांनी कधीच काही स्वतःच्या प्रपंचासाठी मागितलं नाही. महाराज मोठा परिवार नामदेव महाराजांचा. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामाना माझाना बाप लेक, नारा विठा गोदा मादा हे चौघे पुत्र, लाडाई गोडाई यसाई साखराई, चौघी सुना पायी नाम याच्या, दामाना माझाना बाप लेक, दामाना माझाना बाप. मोठा परिवार, पण त्या परिवारासाठी कधी नामदेव महाराजांनी काही मागितलं नाही. महाराज नामदेव महाराजांनी मागणं मागितलं, पण कोणासाठी माहिती का? नाम म्हणता असावे कल्याण, नाम म्हणता असावे कल्याण, नाम
म्हणे तया असावे कल्याण. कोणाचं कल्याण? ज्या मुखी निधान पांडुरंग, ज्याच्या मुखामध्ये पांडुरंग पांडुरंग आहे, ज्याच्यामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं स्मरण भजन आहे, ज्याच्या मुखामध्ये त्याचं कल्याण व्हावं, हे नामदेव महाराजांचं मागणं आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकला हरीच्या दास, माझी या सकला हरीच्या दास. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अकल्प आयुष्य व्हावं त्याच्या कुळाला, म्हणजे जो भजन करणार आहे त्यालाच नाही, नुसतं त्याच्या घरात जेवढे जन्माला आले, त्या कुळात जेवढे जन्माला आले, त्यांच्या कुळाला अकल्प कल्पची कल्प आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं, हे नामदेव महाराजांचं मागणं आहे मला. म्हणजे स्वतःच्या हितासाठी आहे का काही? तुमच्या आमच्या हितासाठी आहे ना. ज्ञानोबरांचं मागणं सांगतो. ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये शेण वाळू माती टाकली लोक आहे ना. आताच जाऊ द्या, आता ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, आता नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणत झेंडा घेऊन चालला ना रस्त्यात, ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. पण त्या काळामध्ये ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये शेण वाळू टाकणारे कोण आहे? तुम्ही आम्हीच आहे. एक दिवस मांडे खावे वाटले म्हणून त्या ठिकाणी सांगितलं, दादा मांडे खावे वाटले काहीतरी आण ना. त्यावेळेला ज्ञानोबरांनी झोळी केली, माझ्या मुक्ताईला मांडे खायचे हो. विसोबा खेचरानं गालफडात ओढली महाराज, ज्ञानोबरांच्या गालफडात मारली. झोळीतलं ते अन्न कोरांना खाली ओतून दिलं, थै 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 नाचला त्याच्यावरती. 2 गालफडात मारल्या. ज्ञानोबराय जसे रडत रडत आले, झोळी टांगून दिली खुंटीला, दरवाजा आतून बंद केला, रडत बसले, चिंतन करतायत, आत्मपरीक्षण करतात. ज्या समाजाच्या हितासाठी आमच्या आईबापानं देहांत प्रायचित्त घेतलं, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांनी देहांत प्रायचित्त घेतलं, त्या समाजाला आमची काय दया आहे. आज गालफडात मारली, माझ्या छोट्याशा मुक्ताईला मांडे खायचे होते. राग आला ज्ञानोबरायांना. हे पाहिलं मुक्ताईनं. ज्या वेळेला मुक्ताईनं पाहिलं आणि खरोखर दादाला राग जर आला तर या जगाचं कसं होणार हे ज्ञान, हा मुक्ताईनं विचार केला आणि खिडकीतून उपदेश केला. दादा दादा स्वतःला ओळखा, स्वरूप ओळखा. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अंता नाही मना, जगी विरक्त तोची जाना. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन
अपराध जनाचा योगी पावन मनाचा. योग्याच अंतकरण पावन आहे दादा, मनानं योगी पावन आहे. किती अपराध सहन करण्याची क्षमता योग्यामध्ये असते. म्हणून संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. लोभ अंता नाही मना, जगी विरक्त तोची जाना. हा उपदेश करते मुक्ताई. म्हणून दादा सावध व्हा. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आ आ ताटीचा दरवाजा उघडला ज्ञानोबराने, राग शांत झाला. दरवाजा उघडला म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी, म्हणून हरिपाठ, म्हणून अभंगवाणी महाराज. त्याच ज्ञानोबरांना जगाने एवढा त्रास दिला. त्या ज्ञानोबराने जगासाठी काय मागितलं? जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्री जीवांचे दुरिताचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जीवांचिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळ, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरुचर्व, चेतना चिंता मनीची गाव. बोलती जी अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आला मार्तंड देता पहिन ते सदाई सर्व सज्जन सोयी रे. सगळ्या विश्वानं आनंदात नांदावं, एकत्रित राहावं, एका परिवारा कुटुंबासारखं एकत्रित राहावं, ही ज्ञानोबरांची मागणी आहे. मला कोणासाठी आहे? स्वतःच्या परिवारासाठी नाही, मग मला जगाच्या हितासाठी ज्ञानोबरांची मागणी, जगाच्या हितासाठी नामदेवरायांची मागणी. आणि तसंच नाथ महाराजांनी मागणी केली जगाच्या हितासाठी. जगद्गुरु श्री संत तुकोबराय सुद्धा तुमच्या आमच्या हितासाठी मागणी करतात. एक तर काही मागतच नाही. दर वारीला जायचे. तुकोबराच्या वेळेला वारीला गेले का त्यावेळेला देवाचा चेहरा महाराज देवाच्या डोक्यावर ओझं झालं ना. तुकोबरा देवाकडे पाहताना देव खाली पाहून घेतलं. देवान का ओझं झालं ना शेवेचं. आणि एक दिवस तुकाराम महाराज गेले. देव तुकाराम महाराजांकडे पाहतो, तुकोबराय खाली पाहतात. एकमेकांकडे लक्षच नाही. त्यावेळेला तुकोबरांनी देवाला विचारलं, देवा आज नेमकं काय झालं? आज तुम्ही माझ्याकडे पाहतात. त्यावेळेला भगवान परमात्म्यानं तुकोबरांना सांगितलं, महाराज मी त्या अपेक्षेनं पाहतो, मागण्याची आस पाहे मुखाकडे. मी तुमच्या मुखाकडे का पाहतो माहितीये? मला असं वाटतं 3-4 पिढ्याची सेवा झाली, काहीतरी तुम्ही मागाल, काहीतरी तुम्ही मागाल. तुकाराम महाराज म्हणले, तुम्हाला खरं सांगू का देवा, सेवा करण्याचीच आमची परंपरा आहे. ऐशी आमुची परंपरा विनवी विष्णुदास नारा. माझ्या वडिलाची मी राशिका देव, 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 माझ्या वडिलाची मी राशिका देव. तुझे चरण सेवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची मी राशिका देव, माझ्या वडिलाची मी राशिका. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलाची मी राशिका देव, माझ्या
ठरलेलं आहे, आमच्या पूर्वजांमध्ये ठरलेलं आहे, फक्त तुझी चरण सेवा करत राहायची, कधी काही मागायचं नाही, कधीच काही मागायचं नाही. हे आमच्या पूर्वजांनी, अशी आमची परंपरा आहे. भगवान परमात्मा म्हणला, महाराज आमच्या डोक्यावर तुमच्या सेवेचं ओझं झालं, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबर आहे म्हणले, देवा तू एवढा काकुळतीला आला ना, आणि तू कोण आहे? तू सर्वश्रेष्ठ आहे, तू हे सगळं निर्माण केलेलं आहे, तुझा अधिकार मोठा आहे. तू जर म्हणत असेल मागा तर मी मागेल, पण पुढच्या वारीला मी मागेल. आणि मग पुढच्या वारीला मी ज्या वेळेला मागेल ना, त्या वेळेला देवाला आस निर्माण झाली महाराज, की आता पुढच्या वारीला तुकाराम महाराज काहीतरी मागणार. ज्या वेळेला तुकोबाराय गेले त्या वेळेला भगवान परमात्म्याला आता अपेक्षा निर्माण झाली, तुकोबाराय काहीतरी मागणार आहे. म्हणून देव तुकाराम महाराजांकडे एकटक पाहू लागला आणि तुकोबाराय म्हणले, देवा हे बघ गड्या, एक तर माझी काही मागण्याची इच्छाच नव्हती, पण तुला जर देण्याची इच्छा असेल तर बघ बाबा देतो की काय, असा त्याचा भाव आहे. माझं तुला एक मागणं आहे, बघ तुला जर देता आलं तर दे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मागण्यात एक तुझं प्रति आहे, मागण्यात एक तुझं प्रति आहे. हे देवा तुझ्याकडे एक मागणं आहे, देशील तरी पाही पांडुरंग. बघ तुला जर शक्य झालं तर दे. आता त्याला काय शक्य नाही हो, भगवान परमात्म्याला काय शक्य नाही. जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ दाता कोण आहे? तोच दाता आहे महाराज. संत दाते आहे, उदार आहे, आणि भगवान परमात्मा दाता आहे. तोची एकदान शूरदाता विटे भरी ज्याचे पाऊले समान. तोची एकदान शूरदाता आणि संत उदार उदार भरिले आनंद भांडार. दाता भगवान परमात्मा आहे, उदार मात्र संत महात्म्य आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबर आहे, भगवान परमात्म्याच्या साक्षीनं सांगतात, देवा तुला जर शक्य असेल तर तू मला माझी मागणी पूर्ण कर. देशील तरी पाही पांडुरंगा. एक मागणं तुझ्याकडे आहे, तुझ्याकडून शक्य होत असेल तर पूर्ण कर. भगवान परमात्म्याला इच्छा निर्माण झाली, काय मागणं आहे? या संताशी निरवी, म्हणजे हे जे संत महात्म्य, या संतांच्या धर्माचं रक्षण कर, संतांचा सांभाळ कर. कारण जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचं संतांवरती एवढं प्रेम आहे महाराज, एवढे एकनिष्ठ आहे जगद्गुरु श्री संत तुकोबराय संतांच्या ठाई. कारण संत आपल्यासाठी काय आहेत, संत महात्म्य तुम्हाला आम्हाला कळत नाही महाराज. संत या शब्दाचं महत्व कळत नाही आपल्याला. संत म्हणजे काय? संत ही एक अवस्था आहे, आणि ते संत महात्म्य तुम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करू शकतात. जगाच्या पाठीवर तुम्हाला अनेक पात्र पाहायला भेटतील, परंतु ते संत असतात, आणि संत तुमचं आमचं जीवन घडवत असतात. लाखो लोकांचं जीवन सद्गुरू गंगागिरी महाराजांनी घडवलं, कोट्यावधी लोकांचं जीवन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी घडवलं, आणि सगळ्या भारतामध्ये ज्यांचं महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांचं नाव आहे, अनेक तरुणांचं जीवन माझ्या सद्गुरू रामगिरी महाराजांनी घडवलं महाराज. संत ते संत आहे, कारण संतांना तुमच्या आमच्या जीवनाचं वर्म कळतं. तुम्हाला आम्हाला आपण महाराज भावनेच्या भरात
डोळ्याच्या समोर त्या ठिकाणी झळकणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्याच्याकडे आपलं मन जातं. परंतु संत म्हणतात आम्हाला याचं वर्म कळतं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. नाशिवंत काय आणि शाश्वत सत्य काय आहे हे आम्हाला त्याचं वर्म समजलेलं आहे. कशाचं? हे संतांना समजलं. मला तुमचं आमचं जीवन संतांना कळतं. म्हणून तुमचं आमचं चांगलं व्हावं याच्यासाठी तुमच्या आमच्या हितासाठी संत महात्मे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात. एक तर मागतच नाही, पण देशील तरी पाहे पांडुरंगा. काय मागितलं तर मला या संतांची सेवा माझ्याकडून घडत राहो आणि या संतांचं रक्षण कर देवा. या संतांच्या धर्माचं रक्षण कर. कारण संत या मृत्यूलोकामध्ये कशासाठी आलेले आहे? संत या मृत्यूलोकात कशासाठी आलेले आहे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आणि इथं आल्यानंतर खोटं ते खोटं आणि खरं ते खरं सांगण्यासाठी संत आले. खोट्याला खरं म्हणत नाही संत कधी, आणि खऱ्याला खोटं म्हणत नाही संत. ते काय काय करत असतात बघा. तुका म्हणे सत्य सांगो येऊ तर रागे येतील ते. तुकोबरांचं प्रमाण आहे. आम्ही सत्य सांगण्यासाठी आलोय, त्या भगवान परमात्म्याची ओळख करून देण्यासाठी आलोय. हे कार्य संतांचं कार्य आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातलं अलौकिक पात्र कोणतं असेल तर ते संत महात्मे आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे. त्या संतांची सेवा मागतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. अनिक तुझे काही न मागो देवा. या संतास निरवी हेची मज देई. संतांची सेवा माझ्याकडून घडावी. जे संत धर्मकार्य करतायत त्यांच्या शरणागतीत मी राहावं अशी अपेक्षा आहे. तुम्ही आम्ही सुद्धा हीच अपेक्षा करायची महाराज. व्यवहारातलं किती जरी मागितलं बघा, सुदामानं मागून घेतलो देवाकडून. सुदामा एकदम मागत नव्हता, हुशार होता सुदामा, कृष्ण भक्त होता. कधी मागितलं नाही सुदामानं. पण पत्नीच्या आग्रह असतो गेला भगवान परमात्म्याकडं. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं प्रसन्न झाला भगवान परमात्मा, मुठभर पोहे खाल्ले आणि मग शुद्ध भाव पाहिला. शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा. सोन्याचं गाव देऊन टाकलं सुदामाला. व्यवहारातलं मागितलं सुदामानं. आज तुम्ही त्या सुदाम नगरीला गेले तर एक गुंजभर सोनं सापडा गाव. झोपल्या काय? गुंजभर सोनं सापडणार नाही का? व्यवहारातलं मागलं संपुष्टात आलं. रावणाची लंका सोन्याची होती. आज आहे का तिथं सोनं? व्यवहारातलं संपुष्टात आलं, परंतु महाराज परमार्थातलं कधी संपुष्टात नाही. आज नामदेव महाराजांचं मागणं, तुकोबरांचं मागणं, नाथबाबांचं मागणं, माऊली ज्ञानोबरांचं मागणं, आज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सगळ्या जगाचं कल्याण करणारं मागणं आहे. आणि म्हणून या संताशी निरवी हेची मज देई. आणि कदुजे काही न मागो देवा. देवा एक काम कर, आता तू उदार आहे परंतु आणखीन उदार हो आणि मला संतांच्या चरणाजवळ ठेव. आणखीन उदार हो आणि मला संतांच्या चरणाजवळ ठेव. त्या संतांची, कारण संतांना आपल्या जीवनाचं वर्म कळत. संतांना आपल्या जीवनाचं काय कळत? वर्म. काही म्हणले आम्हाला मनाची बुद्धी नाही का महाराज, आम्हाला का कळत नाही.
नाही कळत महाराज. ज्ञानोबारांनी खंडन केलं, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला हरी पाठी स्थिरवला तोची धन्य. मनाच्या मार्गाने अनेक लोकांनी जाण्याचा प्रयत्न केला परंतु असफल झाले. मग कोणाच्या मार्गाने जावं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा या उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियात या नावे तरी संतसिया बजावे तर सर्वस्वी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरबता करावे दास्य सकळ संतन के संग लागरे तेरी अच्छी बिगड़ी बनेगी संतन के संग लाग रे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांना आपलं वर्म कळत लक्षात घ्या. वर्म कळायला पाहिजे माणसाला. माझी एकदा कीर्तनाला जात असताना त्या ठिकाणी गाडीचा खोळंबा झाला, बंद पडली. मग त्या ठिकाणी गॅरेजवाल्याला दाखवलं, त्या फिटरला दाखवलं, तर इकडून तिकडून नट आवडली. एका नटावर एक टोला मारला. मला म्हणलं द्या 500 रुपये. मी म्हणलं हेच जर गाडी आमच्या त्या वैजापूर तालुक्यात बंद पडली असती तर 500 रुपये घेतले नसते कोणी, मागितले सुद्धा नसते पैसे. महाराज म्हणले जाऊ द्या. ते मला म्हणे ते महाराजांनी फिरत तिकडं 500 काढ. अरे मग मी त्याला थोडं तत्वानं भांडायला लागलं. म्हणलं बाबा एकाच नाटावर तू एक टोला मारला आणि तो 2 आट्या आवळवल्या आणि लगे तू 500 रुपये मागायला लागला. रे 100 रुपये घे ना. तो म्हणला महाराज नट आवळायचे 100च रुपये, पण कोणचा नट आवळायचे याचे 400. तसं तुमच्या आमचा कोणता नट ढिल्ला आहे हे कोणाला कळतं? संतांना कळतं. म्हणून त्या संतांना शरण जायचं. म्हणून मला आपल्याला सर्वांना संतांच्या चरणाजवळ आपण आहे म्हणून बरं आहे, लक्षात घ्या. नाही तर आपलं जीवन कुठंतरी व्हायला असतं, भरकटलं असतं. पण आपण सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या छत्रछायेखाली मध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांनी लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लिंता, डुबणे को अभिमान, हे 4 महावाक्य प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत कोरले महाराज. आणि त्या गंगागिरी महाराजांनी तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण केलं. तीच परंपरा गंगागिरी महाराज, तेच सद्गुरू रामगिरी महाराज आहे, लक्षात घ्या. परंपरा आहे. लक्षी टाळ चन चन नादर साळ उदो झाली पाहाली वेळ उठा वाचे वदा गोपाळ कैसा वासुदेव बोलतो बोल टाळो टाळी लोपला नाद अंगोअंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद. हे वातावरण चांगदेव महाराजांनी पाहिलं तवा आणि इच्छा राहिली ना मनामध्ये, मला सुद्धा भजन करायचं होतं असं. तेच चांगदेव महाराज पुढं सद्गुरू गंगागिरी महाराज म्हणून शके 1736 प्रगट झाले. आणि त्या गंगागिरी महाराजांनी योगही साधला आणि भजन सुद्धा केलं महाराज. तेच गंगागिरी महाराज, तेच गंगागिरी महाराज. नाथगिरी हरिगिरी सोमेश्वर गिरी नारायण गिरी सद्गुरु माझे रामगिरी नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले गंगागिरी, नाव धरिले परमपिता भगवान परमात्मा ज्याचं राहणं वैकुंठात आहे, तो वैकुंठातून पंढरपूरला आला. पंढरपुरातून योगीराज सद्गुरू चांगदेव महाराज झाला. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा
म्हणून त्या संतांना तुमचं आमचं काय कळतं, वर्म कळतं महाराज. ते वर्म संतांना समजतं, दुसऱ्यांना समजत नाही. म्हणून गारानं सांगायचं ना, तुमच्या जीवनामध्ये सुखदुःख घडलं, कोठे काही एक आहे एक नाही. संसार आहे, कमी पडेल अधिक होईल. संसार आहे, प्रपंचामध्ये दुःख येणार आहे. पण यदा कदाचित तुमच्या प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये दुःख झालं, जगाला सांगत बसू नका, लोकांना सांगत बसू नका. लोक आणखीन असतील. दुःख हलकं करायचं का, दुःख हलकं करायचं का, या सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सरला बेटावरती सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या समाधीजवळ बसा, डोकं टेकवा. कारण गंगागिरी महाराजांची गादी डोकं टेकवण्याची गादी आहे, डोकं लावायची गादी नाही. डोकं लावायचं नाही, डोकं टेकवायचं. सद्गुरु महंत गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या चरणावरती डोकं टेकवायचं आणि आपलं दुःख मोकळ्या मनानं सांगायचं. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, गंगागिरी बाबाची शपथ घेऊन सांगतो, तुमचं दुःख हलकं झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद कोणात असेल तर संत महात्म्यात आहे. आणि म्हणून तुकोबाराय मागणं करतात की देवा मज ठेवी पायी संताची. म्हणून आता देवा तू एक काम कर, दास संतांचा चॅनलचे मालक आमचे या ठिकाणी ऋषीदादा सातपुते उपस्थित आहे, त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. सर्वांनी वर हात करायचं 1 मिनिट. रुक्मिणी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. रुक्मिणी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. जय हो. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. 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 बघा, आपल्या गावामध्ये उद्या सद्गुरु महंत गुरुवर्य रामगिरी महाराजांचं आगमन होणार आहे. नियोजित वेळेमध्ये कीर्तन काल्याचा महाप्रसाद आपल्याला भेटणार आहे. म्हणून गुड्या उभारून सडा सामर्जन करून महंत सद्गुरु रामगिरी महाराजांचं आपण स्वागत करायचं आहे. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग. सद्गुरु गंगागिरी महाराज, गिरिजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, वीर संभाजी महाराज. माऊली ज्ञानेश्वरा, माऊली ज्ञानराज, माऊली विठ्ठल जय जय. विठ्ठल विठ्ठल